नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं शिरवळचं अध्यक्ष केसरी मैदान संपन्न होते आणि या अप्रतिम अशी जोडी पाहिली म्हणजे मथुर आणि सोबत पाहिला सचिन. यापूर्वी सुद्धा ही जोडी पाहिली, दुसऱ्या वेळेस ही जोडी पाहिली. बाय नमस्ते. काय सांगाल या जोडीविषयी? त्या दिवशी पण जोडी पाहिलेली. हो, त्या दिवशी पण जरा थोडंसं 19-20 झालं, पण आज गाडी चांगली पळाली गटाला. बरं, कसं काय नियोजन ठरलेलं? नियोजन सचिन जवाल्यांना फोन केला होता दादांनी आमच्या बांड्या, त्याचं घरा शेजारी मैदान आहे. आपले अध्यक्ष केसरीचं विजयदादा कबुलेंचं, उदयदादा कबुलेंचं. मला वाटतं कालच मुक्कामी मथुर आहे. हा, कालच आला शिरोळमध्ये बंडादाची. काय सांगाल, एक या भागात आल्यावर पण तुम्हाला भरपूर प्रेम मिळतं, म्हणजे महाराष्ट्रभर मिळत असतं, पण काय खास वाटलं? खास म्हणजे बंड्याताईंचे सगळे घरची माणसं असल्यागत आहेत, म्हणजे दुसऱ्या कुठं असल्यागत वाटत नाही, घरच्यागत वाटतं. आणि इथं पण भरपूर बैलाचे फॅन आहेत सगळे. उन्हाचं टेम्परेचर पण भरपूर आहे. हो, टेम्परेचर भरपूर आहे. पळून आल्यानंतर कशा पद्धतीने त्याची काळजी घेतली? काय थोडीशी 2-3 दाटं मक्याची टाकली, गारवा पाटात व्हायला थोडं पाणी पाजलं, आता हे आराम करतोय. दादा, एवढ्या टेम्परेचरमध्ये पळणं पण सोपं नाही. हा, बघायचं तर आपण ते तर मुख्य जनावर, आपल्याला किती त्रास होते, पण त्यांना किती त्रास होत असं. बरं, त्यामुळे काळजी घ्यावीच लागते बैलांची. आज कसं संपन्न होते मैदान? मला वाटतं मागच्या वर्षी पण अप्रतिम मैदान झालं. हो, नियोजन पण चांगलं आहे, रान पण पळायला चांगला आहे, आणि कुठल्या बैला कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही. पुढं थांबायला जागा पण भरपूर आहे आणि पळायला रान मऊ आहे एकदम. त्या दिवशी प्रेक्षकांची जरा नाराजी झाली, परंतु परत एकदा ती जोडी पळावी त्या दिवशी इच्छा होती. हा, त्या दिवशी इच्छा होती की जरा त्या दिवशी थोडं 19-20 झालं होतं, बैलांची चुकी नव्हती, आमच्याकडूनच झालं घोटाळा, पण आज केलंय चांगलं सगळ्याचं नियोजन व्यवस्थित. आज कशी सुट्टी वगैरे? आज पण चांगली सुट्टी झाली, काय तर आज मांडायला 1 नंबर गाडी सुटली खालनं. इलेन मथुर सोबत इलेनची पण क्रेज तेवढीच वाढायला लागली आजकाल, कारण इलेन संदर्भात पण भरपूर कमेंट आज कमेंट सेक्शन मध्ये आले. नेमका इलेन आलाय का दादा, इलेन दाखवा, म्हणजे भरपूर फॅन त्याची पण वाढायला लागली. काय सांगतो? एलेनला स्पीड पण भरपूर आहे खालनं, लय स्पीडनं पळतोय, आता पण लय जबरदस्त पळायला पाहिजे, पण गाडी लागली खूप अंतरानं, पण तास पलटी झालं. बरोबर, चांगलं स्पीड लागलं. चांगलं स्पीड लागली गाडी. आज कुणासोबत पळाला इलेन? ते बैलाचं नाव काय मग, लाडक्या मुंबई आपलं. मला वाटतं त्या दिवशी एक मैदान झालं तिथे 3 नंबर केला तो लाडक्या. हा, काय सांगेल इलेन संदर्भात, काय सांगेल? कारण बरेच जणांचं म्हणणं आहे जसं बिनजोडला पळतोय तो, त्याच पद्धतीने 3 फेऱ्यात पण ते स्पीड तो लावणार 100%. 100 लागल करू आपण तयारी चालू आहे एलियनची आता. आणि एलियन म्हणजे 4 खांदी बैल आहे, 2 खांदी आतनं पण पळतो, 2 खांदी पब्लिकला पण पळतो. कुठून जरी गाडी आली तरी काय एलियन 3 फेऱ्या अडचण नाही. आम्हाला तुमच्या घरचा साज केव्हा पाहायला मिळेल मथुर आणि बघू दादा, ज्यावेळेस नियोजन करायला त्यावेळेस 100% भेटेल. आणि स्पीड पण जोरात लागेल. हो, स्पीड पण लागेल गाडीला जोरात. इलेन कोणत्या खांदी पळतो? एलियन 4 खांदी पळतो, 2 खांदी आतून, 2 खांदी बाहेरून. मथुर तर आपल्या हा, मथुर तर हा. काय सांगाल, म्हणजे एक प्रकारे जे प्रेम मिळतं महाराष्ट्रभर संपूर्ण, आज त्या ताकदीनिशी मथुर त्या प्रेमापोटी पळतो, त्याविषयी काय सांगाल? नाही, असंच प्रेम राहू दे आमच्या मथुरवर, तुमचं कायमस्वरूपी सगळ्या पब्लिकचं, चाहत्यांचं, तुमच्या आशीर्वादानं अजून मथुर व्यवस्थित ठीकपणे पळावं एवढीच अपेक्षा आहे. मित्रांनो, काल मथुर दादांकडे आलेलो. किती जण आहे? नमस्ते. किती जण आहे? नाव सांगा तुमचं. माझं नाव मयूर सोनवणे. बरं, काय शिंदेवाडी मथुर काल ठीक आहे चालतं झालं होतं. आदल्या दिवशी मथुर आपले इथे येणार आहे म्हणून शिंदेवाडीमध्ये मथुर काल 5:30-6च्या दरम्यान आला तिथं. इकडे आदल्या दिवशी आला म्हणजे दुसऱ्या जर मथुर फ्रेश राहतो मैदानात झालं. बरोबर, छान. मथुर आज जो गट पाळला मथुरने चांगल्या प्रकारे पाळला. काल काय आनंदाचं वातावरण होतं तुमच्या गोट्यावरती? आनंदाचं म्हणजे बरेच मुलं वगैरे तिथे येत होते, लहान मुलं मोठे सुद्धा मथुरला पाहण्यासाठी. आसपासच्या गावातून सुद्धा मुलं वगैरे येत होते पाहण्यासाठी. किती पाहिजे? आमचं नाही, आमचं एकच मथुर एवढंच मथुर प्रेमी. आणि कट्टर मथुर, कट्टर पहिल्यापासून शेवटपर्यंत मथुर. एक म्हणतात ना की बाबा, तुम्ही जसं म्हटलं आदल्या दिवशी जर उतरलं की तेवढाच बैल फ्रेश राहतो. आज काय दिसतंय त्याच्या पळण्यामधून? तर तो ओकेच वाटतं, काय म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे ना. पळ सुद्धा चांगला आहे त्याचा आज, चांगला म्हणजे काय बाकीचं टेन्शनच नाही का त्याला. भैया, बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला.
आता सचिनकडे पाहताना कशा पद्धतीने बघताय सचिन? सचिन शिस्ताचा वासूर आहे आणि तुम्ही बघितले आदत वय त्यानं पुष्याचा एक नंबर करायचा म्हणजे गंमत नाही. शिस्तात बैल पोहतो, शिस्तात मांडाय त्रासाची बद देत नाही. शिस्तीचा बैल आहे, कुठल्या बैलाला त्याच्या पळानं कुठल्या बैलाला त्रास होत नाही असं सचिन आहे. बरं. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या सातत्याने पळणारा बैल तुम्ही पाहिला? एवढ्या सातत्यानं पळणारा मथुर पळतोयच की आता 6 वर्ष झालं तुम्ही बघताय सातत्यानं पळतोयच बैल. मग त्याच पद्धतीने सचिन कुठं पावलावर पाय 100% कारण की बैल जातीचा पण आहे चांगला बैल तो आणि पब्लिकचा ठाम पब्लिकला पण पळतो तो. त्याला बी काढायचं नाही कुठनं गाडी आली तरी डावाखान पब्लिकला आला तरी तो पब्लिकनंच पळतो आणि शहाणा बैल आहे एकदम. चालेल भैया, शुभेच्छा तुम्हाला. आणि असंच मथुर सेमीला पण जबरदस्त स्पीड लावेल आणि आज काहीतरी जबरदस्त करून दाखवेल ही जोडी 100%. दादा येणार? हो दादा येणार आहेत. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.